श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे विरुद्ध आहार। तर विरुद्ध आहार म्हणजे काय? तर दोन वेगवेगळे आहार चुकीच्या पद्धतीने संयोग केल्यानंतर जो आहार तयार होतो आणि जे आपण आनंदाने खातो त्याला म्हणतात विरुद्ध आहार, आणि तो आपण खूपच आनंदाने खातो। आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय? तर आपला आवडीचा पदार्थ म्हणजे दही वडा, तो तर सर्वांनाच आवडतो, पण आयुर्वेदात सांगितलंय उडदाची डाळ आणि दही हे दोन्ही गुणांनी उलट आहेत। मग जर हे उलट आहेत आणि आपण जर त्याला एकत्र करून खाणार आहोत तर शरीरात एक प्रकारचं विष निर्माण होतं। आता विष तयार झालं म्हणून काय मरणार नाही आहोत, पण जर रोजच खात राहिलो तर नक्कीच त्याचा परिणाम वाईट होईल। आणि विरुद्ध आहारामुळे होणारे असंख्य व्याधी आहेत, त्यातील सर्वात प्रथम व्याधी म्हणजे त्वचारोग। खूप लोकांना आपण त्वचारोग झालेला बघतोच। बऱ्याचदा आपण म्हणतो की का झाला असेल किंवा त्वचारोग होण्यामागची कारणं काय असतील, तर त्याचं उत्तर म्हणजे चुकीच्या पद्धतीने केले गेलेले आहार, जसं की दूध व मासे एकत्र खाऊ नये, तसंच दूध व फळे एकत्र खाऊ नये। काही जण तर दही आणि केळं सुद्धा कॉम्बिनेशन करतात, हे टोटली उलटे पदार्थ एकत्र करून खातात। दोन्हीचे गुण वेगवेगळे आहेत, तर वेगवेगळे खायचे ना, एकत्र करून का खायचं? एकाच वेळेला ह्या अशा गोष्टी खायच्या नसतात। उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर जेवणामध्ये सुद्धा म्हणजे ताटामध्ये खीर पण असते आणि दही पण असतं किंवा ताक पण असतं। आपल्या पोटाची आपण सर्रास ह्या विरुद्ध अन्नाने वाट लावतोय। अजून उदाहरण घ्यायचं म्हणजे फ्रूट सलाड सर्वांनाच आवडतं, पण त्याच्यात बघा स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री वाटेल त्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून फ्रूट सॅलड केलं जातं। आणि त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण जेवणानंतर ते आनंदाने खातो, म्हणजे पहिलं अन्न पचत नाही तोवर फ्रूट सलाड सारखं अजून अन्न खातो, म्हणजे जे आधीच अन्न पचायचं ते पण पचत नाही, म्हणजे दोन्हीमुळे होणारे अपच अति प्रमाणात होतो। आता आयुर्वेदात विरुद्ध आहाराला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, जसं की देश विरुद्ध अन्न। तर हा जो प्रकार आहे हा भौगोलिक हवामानाशी विसंगत अन्न याचा आहे। म्हणजेच जर उदाहरण घ्यायचं म्हणजे आपण राजस्थानमध्ये राहतो आणि आपण खूप तिखट पदार्थांचं सेवन करतो, स्पायसी आणि अगदी मसालेदार, तर नक्कीच उष्ण प्रदेशात तुम्ही उष्ण पदार्थांचं सेवन करताय, मग त्यामुळे नक्कीच पित्ताचे त्रास होतील। तसंच जर आपण काश्मीरचं जर उदाहरण घेतलं तर थंड प्रदेशात जाऊन आपण जर मस्त आईस्क्रीम खातोय, ज्यूस पितोय किंवा बर्फाचा गोळा खातोय तर नक्कीच तुम्हाला कफाचा त्रास होणार आहे। तर यालाच आयुर्वेदामध्ये देश विरुद्ध असं म्हटलेलं आहे। म्हणजे जसा देश आहे, जसा ऋतू चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही आहार घ्यायचा आहे। मात्र विरुद्ध म्हणजे काय? तर एक अजून उदाहरण बघूया, तूप आणि मध एकत्र खाऊ नये। एकत्र खाऊ नये म्हणजे समप्रमाणात खायचं नाहीये। एक तर तुम्ही मध जास्त प्रमाणात खाऊ शकता किंवा तूप जास्त प्रमाणात खाऊ शकतात, पण सम प्रमाणात खायचं नाहीये। याला आयुर्वेदात मात्रा विरुद्ध आहार म्हटलेलं आहे। तसंच कोमट पाण्यात मध घेतात त्यालाही आयुर्वेदात विरुद्ध म्हटलं आहे, कारण अग्निसंस्कार होतोय त्याच्यावर। काहींना तर संस्कार विरुद्ध म्हटलं गेलंय, ज्याच्यात भाज्या, मसालेदार पदार्थ, याच्यात आपण दुधाचा वापर सर्रास करतो। जिथे आपण म्हणतो की दूध आणि मीठ हे कॉम्बिनेशन चांगलं नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच त्वचारोग होत असतात। आता तर पुष्कळ अशा रेसिपीज आल्या आहेत त्याच्यामध्ये असेच विरुद्ध पदार्थ वापरत असतात, जसं की अंड्यामध्ये दूध वापरलं जातं। इवन केक करताना सुद्धा आपण तेच करत असतो की जे करायचं नाहीये। त्यानंतर आहे काल विरुद्ध, म्हणजे वेळेशी विसंगत असं अन्न। त्याच्यात जर उदाहरण बघायचं म्हणजे रात्री दही खाणं किंवा उपवासानंतर अति जड अन्न खाणं, याच्यामुळे होतं काय? कफ वाढतो, सर्दी होते, पचन अवघड होतो। हे सुद्धा अन्न आयुर्वेदामध्ये टाळायचं सांगितलेलं आहे। त्यानंतर मात्रा विरुद्ध अन्न हे आपण आधी बघितलंच की जे योग्य प्रमाणात न घेतलेलं अन्न आपण खात असतो त्याला मात्रा विरुद्ध अन्न असं म्हणतात। म्हणजे फार जास्त मध घेणं किंवा अति तेलकट अन्न खाणं, याच्यामुळे विषासारखा शरीरावर परिणाम होतो, कफ वाढतो, लठ्ठपणा वाढतो। पुढील म्हणजे प्रक्रिया विरुद्ध अन्न, ज्या की प्रक्रिया चुकीची असल्याने हानिकारक अन्न आपण खात असतो, ज्याच्यामध्ये तुपात तळलेला मध किंवा गरम करून परत दिलेलं मध, यामध्ये विषारी गुण तयार होतात व ते अन्न देखील टाळायचं सांगितलेलं आहे। त्यानंतर म्हणजे रस विरुद्ध अन्न,
की जे विसंगतीमुळे तयार झालेले असतात, ज्याच्यात आंबट पदार्थ प्लस दूध किंवा आंबट किंवा खारट अन्न प्लस दूध असं जर आपण खाल्लं, याच्यामुळे त्वचा रोग होण्याची खूप जास्त शक्यता असते व पचनात सुद्धा अडथळा येऊ शकतो. पुढील म्हणजे गुण विरुद्ध, ज्यामध्ये गुणधर्मामध्ये विरोधाभास असलेले पदार्थ येतात, ज्याच्यात गरम प्लस थंड अन्न म्हणजेच गरम भात प्लस त्याच्यावर तुम्ही थंड दही जर घेतलं तर ते म्हणजे गुणविरुद्ध आहार. अजून एक उदाहरण बघायचं म्हणजे तेलकट अन्न प्लस अति थंड पेय जर तुम्ही एकत्र करून खाताय, ते सुद्धा गुणविरुद्ध अन्नच झालं. त्यानंतर म्हणजे अन्न संयोजन विरुद्ध, म्हणजे चुकीचं अन्न खाणं, ज्याच्यामध्ये केळी प्लस दूध, मासे प्लस दूध किंवा दही प्लस फळ. उदाहरण जर घ्यायचं तर फळांसोबतचा जो रायता आपण खात असतो तो सुद्धा अन्न संयोजन विरुद्ध मध्येच येतो. त्याच्यामुळे त्वचा रोग, त्वचेसंबंधी विकार, पचनावर सुद्धा याचा वाईट परिणाम होत असतो. पुढील म्हणजे आचरण विरुद्ध आहार, खाण्याची चुकीची पद्धत, खाण्यानंतर लगेच झोपणे किंवा खूप वेगाने खाणं हे सुद्धा पचन बिघडवण्याचंच कार्य करत असतं. त्यामुळे हे सुद्धा विरुद्ध अन्नामध्येच येत असते. आता मी तुम्हाला काही असे अन्न म्हणजे आहार सांगणार आहे जे विरुद्ध आहारमध्ये गणले जातात. त्याच्यात जर पहिलं बघायचं म्हणजे दूध प्लस आंबट फळ, त्याच्यामध्ये संत्र, लिंबू, अननस, ज्याच्यामुळे पचन बिघडते व त्वचा रोग होतो. दुसरं म्हणजे दूध व केळी. तिसरं म्हणजे दूध व मासे. चौथं म्हणजे दूध प्लस मीठ किंवा खारट अन्न, हे सुद्धा विरुद्ध अन्नामध्येच गणलं जातं. पुढील म्हणजे दूध प्लस दही किंवा ताक. पुढचं म्हणजे दही व मुळे भाज्या, त्याच्यामध्ये कांदा, वांगी येत असतात. त्यानंतरचं म्हणजे तूप प्लस मध. त्यापुढील म्हणजे फळ प्लस दही किंवा दूध म्हणजे रायता किंवा फ्रूट शेक्स वगैरे स्मूथीज असतात, हे सुद्धा विरुद्ध अन्नामध्ये येत असतं. त्यानंतर म्हणजे गरम अन्न प्लस त्याच्यावर तुम्ही थंड पेय जर पेत असाल, ते सुद्धा विरुद्ध अन्न आहे. तळलेले अन्न प्लस मध त्याच्यावर घेत असणार, ते सुद्धा विरुद्ध अन्न आहे. किंवा मध गरम करून घेत असाल, ते सुद्धा विरुद्ध अन्न आहे. पुढील आणि महत्त्वाचं म्हणजे मांसाहार पदार्थ प्लस दुधाचे पदार्थ, म्हणजे तुम्ही मांसाहार बनवताना त्याच्यात चीज, लोणी, तूप, दही, दूध जर टाकत असाल, ते सुद्धा विरुद्ध अन्नामध्ये गणलं जातं. त्यानंतरचं म्हणजे फळं प्लस जेवण. जेवणासोबत फळं खायची नाही, यामुळे गॅस, अपचनाची समस्या उद्भवू शकते. पुढील म्हणजे भात प्लस लोणचं जास्त प्रमाणात खायचं नाहीये. थोडं फार प्रमाणात तुम्ही खाऊ शकतात, पण जास्त प्रमाणात खायचं नाहीये. त्यानंतर म्हणजे कुरकुरीत खाऊ किंवा त्याच्यावर आपण गोड पेय खातो, म्हणजे वडापाव खातोय आणि त्याच्यासोबत आपण शेक पितोय कुठल्याही फ्रूट्सचं, तर ते सुद्धा विरुद्ध अन्नामध्येच गणलं जातं. तर आज आपण बघितलं की कोणते पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात किंवा विरुद्ध अन्न म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले कुठले असतात. तर विरुद्ध आहार ही आयुर्वेदातील खूप महत्त्वाची संकल्पना आहे, जी आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हो ना. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा यातील कोणता आहार तुम्ही वापरत होता आणि आता त्याबाबत तुमचं मत काय असणार आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आरोग्यदायी विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.